विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला लोकसभेमध्ये एक जागा मिळाली नाही, पण विधानसभेमध्ये आम्हाला 10-12 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. आणि रिपब्लिकन पक्ष हा छोटा पक्ष असला तरी बॅलन्सिंग पॉवर असणारा पक्ष आहे. आणि मी ज्यांच्यासोबत राहिलेलो आहे त्यांना सत्ता मिळालेली आहे. मी ज्यांच्या विरोधामध्ये गेलेलो आहे त्यांना सत्तेच्या बाहेर यावं लागलेलं आहे. त्यामुळे आरपीआय मध्ये गट असले तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणारा आहे. कार्यकर्त्यांची एक मजबूत फळी असणारा माझा ग्रुप आहे. गरीब कार्यकर्ते आहेत पण ते प्रामाणिक इमानदार कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आम्हाला एक 10-12 जागा द्याव्यात. त्याच्यामध्ये विदर्भामधली आपली चंद्रपूरची जागा आहे. चंद्रपूरच्या जागेवर अपक्ष कॅन्डिडेट निवडून आला होता. त्यामुळे जिथं बीजेपीचा सिटिंग नाही किंवा राष्ट्रवादीचा अजितदादांचा आणि शिवसेनेचा सिटिंग नाही, अशा काही जागा आम्हाला देण्याचा विचार करावा. आणि चंद्रपूरची जागा जी आहे ही रिपब्लिकन पक्षाला सोडायला काही हरकत नाही आहे. तशी मागणी आम्ही 18 20 जागांची मागणी आम्ही केलेली आहे. त्याच्यामध्ये चंद्रपूरचाही उल्लेख आहे. तर आणि मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की जर मराठा म्हणून आरक्षण मिळत नसेल तर आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या. पण ओबीसीच्या कोट्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. म्हणजे राज्यामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो लागूही झालेला आहे. पोलीस भरतीमध्ये किंवा इतर भरतीमध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या भरतीमध्ये मराठा समाजाला नोकऱ्या देण्याचं 10% नोकऱ्या देण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि तो इम्प्लिमेंट होतो आहे. पण केंद्राकडे आमचा जर प्रस्ताव आला तर केंद्र सुद्धा त्याचा विचार करेल. पण ओबीसी मध्ये टाकण्याची जी आग्रही मागणी जरांगे पाटील यांची आहे त्याच्यावर मी सोल्युशन सुचवलेलं आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. त्यामध्ये 30% आणि 20% असे 2 कॅटेगरीज आपल्या ओबीसीच्या आहे. 18% शेड्यूल कास्टला आरक्षण आहे. 1% शेड्यूल ट्राईबला आरक्षण आहे. तर असं 69% आरक्षण त्या ठिकाणी आहे. ओबीसी मध्ये 2 कॅटेगरी तामिळनाडूमध्ये आहे. अशी मराठा समाजासाठी एक कॅटेगरी करून हा विषय मिटवता येऊ शकतो का, याचा विचार सुद्धा राज्य सरकारने आणि केंद्राने करणं अत्यंत आवश्यक आहे. पण केंद्राचे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.